नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय देवळाली आमच्या अर्थशास्त्र विभागातून मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। प्रथम वर्ष कला अर्थात FIBAचे विद्यार्थी आहात तुम्ही। तुमच्यासाठी अर्थशास्त्रामध्ये जो अभ्यास यावर्षी तुम्हाला करायचा आहे त्यामध्ये भारतीय आर्थिक पर्यावरण इंडियन इकॉनॉमिक एन्व्हायरमेंटचा भाग अभ्यासायचा आहे। त्याच्यावर आपण मागच्या तासाला बऱ्यापैकी चर्चा केलेली आहे। मागील तासाला जी चर्चा झाली आहे त्यामध्ये 3 युनिट्स 3 प्रकरण या सेमिस्टरला म्हणजे फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला अभ्यासासाठी आहे। पर्यावरणाचा भाग चर्चेला नंतर या 3 युनिट्समध्ये आर्थिक पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश होतोय तिन्ही प्रकरणांवर आपण एक झलक टाकून घेऊया। पहिल्या प्रकरणामध्ये भारतीय आर्थिक पर्यावरणाची ओळख आहे, इंडियन इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट इंट्रोडक्शन त्याचं करायचं आहे। त्यामध्ये आर्थिक घटकांवर म्हणजेच भारताच्या आर्थिक विकासामध्ये ज्या घटकांचा परिणाम होतो त्यामध्ये मग आर्थिक घटक आहे, राजकीय आहे, सांस्कृतिक सामाजिक आहे, तंत्रज्ञान विषयक घटक आहे, अशा सर्व घटकांचा परिणाम हा आर्थिक पर्यावरणावर होत असतो। म्हणून त्या मुद्द्यांचाही आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे। त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेसमोर असलेली जी आव्हानं आहे, मग शेती क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, तंत्रज्ञान विषयक असेल, आरोग्य आहे, शिक्षण आहे, सेवा क्षेत्र आहे, अशा सर्व क्षेत्रांसमोर जी आव्हानं आहे त्या आव्हानांचाही अभ्यास पहिल्या युनिट्समध्ये करायचा आहे। आणि त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्था आणि जगाची अर्थव्यवस्था या दोघांची तुलना करायची आहे। तोही डिटेल आणि इंटरेस्टिंग असा भाग आहे की जो आपल्याला पहिल्या युनिट्समध्ये अभ्यासायचा आहे। त्याचबरोबर सेकंड युनिट्समध्ये कृषी पर्यावरण, भारतीय अर्थव्यवस्थाच मुळी कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे। मग अशा अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी म्हणजे शेतीप्रधान अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी ॲग्रिकल्चर एन्व्हायरमेंटमध्ये जो भाग समाविष्ट आहे की भारतीय शेतीसमोर असलेली आव्हानं कोणकोणती आहे। मग ती पाणी पुरवठ्याची आव्हानं असतील म्हणजे जलसमस्या असेल, जलप्रश्न आहे, पाणी प्रश्न, त्यानंतर रासायनिक खतं असतील, वीज पुरवठा आहे, कर्ज पुरवठा आहे, बाजारपेठांच्या समस्या आहे, शेतमालाचा उत्पादन जे आहे त्याची विक्री व्यवस्था आहे, किमतींचा प्रश्न आहे, असे अनेक सारे भाग की जे शेतीसमोर आव्हानं आहे। अलीकडील कालखंडामध्ये शेतीमध्ये झालेले जे बदल आहे ज्या सुधारणा झालेल्या आहे त्यांचाही अभ्यास आपल्याला कृषी पर्यावरणामध्ये करायचा आहे। आणि तिसरं जे युनिट्स आहे इंडस्ट्रियल एन्व्हायरमेंट, यामध्ये भारतीय उद्योग क्षेत्रांमध्ये असलेला बदल, झालेली स्थित्यंतर, परिस्थितीनुसार जेही औद्योगिक धोरणं आहे या औद्योगिक धोरणांचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कशा पद्धती म्हणजे उद्योग क्षेत्रांवर कशा पद्धतीने परिणाम झालेला आहे। आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की ज्याला आपण नवपर्व म्हणतो 1991चं औद्योगिक धोरण हे कशा पद्धतीने आहे त्याचा डिटेल आपल्याला अभ्यास इथे करायचा आहे। त्यामध्ये सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रांच्या बाबतीमध्ये असलेला संपूर्ण सविस्तर भाग आपण औद्योगिक क्षेत्रामध्ये अभ्यासणार आहे। उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाची पार्श्वभूमी बघून आणि त्या दृष्टीने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये जे बदल झालेले आहेत ते औद्योगिक पर्यावरणामध्ये म्हणजेच इंडस्ट्रियल एन्व्हायरमेंटमध्ये अभ्यासणार आहोत। म्हणजे हे तिन्ही युनिट्स आपण डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत। त्याचबरोबर आपण मागील तासाला जो भाग अजून बघितलेला आहे पहिल्या मधला की नेमकं भारतीय आर्थिक पर्यावरण म्हणजे काय, त्याची ओळख कशा पद्धतीने करायची आहे आणि त्याच्यामध्ये समाविष्ट असलेला जो भाग आहे आर्थिक पर्यावरणाचा अर्थ आपण बघितलेला आहे। त्याचबरोबर भारतीय आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे घटक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय घटक, तंत्रज्ञान विषयक घटक या सर्व बाबींवर आपण थोडक्यात चर्चा केलेली आहे। आणि भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने कोणती आहे याच्यावरही आपण मागच्या तासाला चर्चा केलेली आहे। याच युनिट्समधला महत्त्वाचा टप्पा जो आहे आता भारतीय आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे घटक ते आज आपण अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हा अभ्यास करत असताना पर्यावरणाचा भाग अभ्यासत असताना जो भाग यावर्षी अभ्यासत आहोत, कारण पर्यावरण म्हटल्यानंतर तुम्ही काय बघता, भूगोल विषय आहे, त्याचबरोबर पाणी आहे, हवा आहे, म्हणजे जंगल आहे, म्हणजे जे निसर्गामध्ये आहे ते म्हणजे आपण पर्यावरण समजतो। पण आर्थिक पर्यावरण जेव्हा अभ्यासायचं आहे त्यामध्ये उत्पादन आहे, विभाजन आहे, उपभोग आहे, विभाजन करायचं आहे, म्हणजे जे घटक आर्थिक घटक, आर्थिक व्यवहार ज्याच्यावर अवलंबून आहे, उत्पादनावर आर्थिक व्यवहार अवलंबून आहे, वाटपावर अवलंबून आहे,
उपभोगावर अवलंबून आहे. म्हणजे हे जे उपभोगावर अवलंबून आहे, हे जे घटक आहे याच्याशी संबंधित आर्थिक घटक आर्थिक व्यवहारांवर अवलंबून आहे आणि तो भाग आज आपल्याला बघायचा आहे. जेव्हा देशामध्ये हे सर्व घटक म्हणजे पर्यावरण म्हटल्यानंतर आणि त्यातल्या त्यात आर्थिक पर्यावरण म्हटल्यानंतर म्हणजे मुळी अर्थशास्त्राची व्याख्याच अशी केली जाते की ज्या गरजा आहे ह्या अमर्याद आहे आणि त्यांना पूर्ण करणारी जी साधनं आहे ती मर्यादित आहे. मग जर अमर्याद गरजांना मर्यादित साधनं पूर्ण करत आहे, सांगड घालत आहे, तर म्हणजे हे जे घटक आहे भौतिक घटक आहे, भौतिक भाग आहे. पण जेव्हा आर्थिक पर्यावरणाचा भाग येतो तर त्याच्याशी संबंधित असलेले असंख्य घटक हे समोर येतात. मग शेती आहे, उद्योग आहे, शिक्षण आहे, कारखानदारी आहे, सगळे भाग याच्यामध्ये समाविष्ट होतात. मग हे सगळे भाग अभ्यासत असताना बघत असताना भारतीय आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे नेमके घटक कोणते आहे, तर आज आपण आर्थिक घटकांचा अभ्यास करणार आहे. आर्थिक घटक म्हटल्यानंतर कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था त्या देशामध्ये आर्थिक सक्षमता किती आहे, आर्थिक विकास किती झालेला आहे, आर्थिक वृद्धी कशी घडून आलेली आहे यावर दिसून येतो. ज्या देशामध्ये आर्थिक घटक गतिशील असतील त्या गतिशीलतेमुळे त्या देशाची अर्थव्यवस्था ही सक्षम होत जाते. म्हणून आर्थिक पर्यावरण म्हणजे अभ्यास तर आज आर्थिक घटकांचा करणार आहे, पण आर्थिक घटक म्हणजे इकॉनॉमिक फॅक्टर, पॉलिटिकल फॅक्टर, टेक्नॉलॉजिकल फॅक्टर आणि सोशल अँड कल्चर फॅक्टर ह्या सगळ्यांचा परिणाम हा आर्थिक पर्यावरणावर होत असतो. पैकी आज आपण आर्थिक घटक बघणार आहोत. मग त्यातले समाविष्ट असणारे मुद्दे सगळ्यांचा अभ्यास सविस्तर करायचा आहे. मग नैसर्गिक साधन सामग्री आहे, मानवी साधन सामग्री आहे, अर्थव्यवस्थेचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे, राजकोषीय धोरण त्या देशातलं कसं आहे, चलनविषयक पॉलिसी काय आहे, धोरण कसं आहे, देशात उपलब्ध म्हणजे जे भांडवल आहे त्या भांडवलाची उपलब्धता करून देणे हे पण सगळ्यात महत्त्वाचं आहे. पायाभूत सुविधांची स्थिती कशा पद्धतीची आहे, रोजगाराच्या संधी, राष्ट्रीय उत्पन्नातील अनुकूल बदल, देशाचे आर्थिक धोरण कशा पद्धतीचे आहे, शेती क्षेत्रामध्ये गुंतवणूक, जागतिक स्तरावर देशाचे असलेले संबंध, आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थिती आणि इतर अनेक सारे घटक आहे की त्यांचा परिणाम हा आर्थिक घटक म्हणून आर्थिक पर्यावरणावर होत असतो. मग आपण एक एक मुद्द्यांचा आता सविस्तर अभ्यास करूया. पहिला जो आहे नॅचरल रिसोर्सेस, देशामध्ये उपलब्ध असलेले नैसर्गिक घटक किती प्रमाणात आहे. एक तर आपल्याला भारताचं उदाहरण घेतलं तर आपल्याला नैसर्गिक घटकांची म्हणजे जे उपलब्ध घटक आहे ते जे घटक आहे त्यांची सांगड घालायची आहे. मग भारतीय आर्थिक जगाचं उदाहरण घेतलं तर खूप चर्चा होणार आहे, पण भारतीय आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारा नैसर्गिक साधन सामग्रीचा घटक घेतला तर जी साधन सामग्री देशात उपलब्ध आहे तिचा व्यवस्थित विनियोग झाला, त्याचं नियोजन व्यवस्थित पद्धतीने झालं, त्याचं प्लॅनिंग छान पद्धतीने केलं तर आर्थिक विकासामध्ये वाढ होणार आहे. मग देशात कोणकोणते नैसर्गिक घटक उपलब्ध असतात, तर जसं सौर ऊर्जेचा आपण आज जास्त प्रमाणात वापर करत आहे, पण पूर्वी जर बघितलं तर आपण सौर ऊर्जेचा वापर कमी करत होतो, त्यामुळे आर्थिक विकासामध्ये अडथळा निर्माण होत होता. पण आता आपण पर्याय म्हणून विजेला पर्याय म्हणून अनेक सारे नॅचरल सोर्सेस जे आहेत ते उपयोगात आणत आहे. कोळसा खाण आहे, म्हणजे जी नैसर्गिक साधन सामग्री आहे, जल विद्युत प्रकल्प आहे, त्याचबरोबर समुद्रातून आपण गॅस जे आहे ते शोधून काढत आहोत, त्याच्यावर प्रक्रिया होत आहे. जी नैसर्गिक साधन सामग्री आहे ती क्रियाशील बनवणे, तिच्यामध्ये गतिशीलता आणणे. यातनं काय होतं, जेव्हा नैसर्गिक साधन सामग्रीकडे आपण आर्थिक विकासाच्या दृष्टिकोनातून बघतो तर त्या नैसर्गिक साधन सामग्रीचा पुरेपूर वापर केला जातो आणि जेव्हा नैसर्गिक साधन सामग्रीचा वापर केला जातो तर साहजिकच आर्थिक विकास घडून येणार आहे. आर्थिक विकास जेव्हा घडेल नैसर्गिक साधन सामग्रीचा त्यावेळेस आर्थिक पर्यावरण हे चांगल्या पद्धतीने गती घेणार आहे. आर्थिक पर्यावरण ज्या देशाचं सक्षम आहे, आर्थिक पर्यावरण देशाच्या अनुकूलतेला एक चांगली गती देत असते. म्हणून आर्थिक पर्यावरण अनुकूल असणं हे कोणत्याही देशाच्या दृष्टीने खूप चांगलं आहे, विकासात्मक आहे. आणि मग त्यातल्या त्यात नॅचरल रिसोर्सेसचा जर वापर केला, चांगल्या पद्धतीने वापर केला तर नक्कीच देशाच्या विकासामध्ये भर पडते. आर्थिक विकास अधिक जलद गतीने प्राप्त करता येतो. यावर आधारलेले उद्योग विकसित होत जातात. उद्योग विकसित झाले म्हणजे इंडस्ट्री डेव्हलप होत जाते, रोजगार वाढत जातो, लोकांना उत्पन्न मिळतं. म्हणजे एका घटकाला गती दिल्यानंतर
अर्थव्यवस्थेचं चक्र फिरत जातं आणि त्यातनं अर्थव्यवस्थेच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये भर पडत जाते. म्हणून नॅचरल रिसोर्सेस, कारण प्रत्येक देशाला त्यांची त्यांची नैसर्गिक गुणधर्मता असते, नैसर्गिक घटक विपुलता असते आणि त्या देशाने जर त्या नैसर्गिक घटक विपुलतेचा पुरेपूर उपयोग केला तर साहजिकच त्या देशाचा विकास जलद गतीने घडून येतो. हे आपण जगाची उदाहरणं घेऊन मांडू शकतो. आणि आपण भारताचं उदाहरण घेतलं तर भारतही आता नॅचरल रिसोर्सेसच्या मागे अधिक गतीने लागलेला आहे. त्या पद्धतीची धोरणं तयार झालेली पण आहे आणि त्यावर प्रक्रिया होत आहे. म्हणजेच नैसर्गिक साधन सामग्री जास्तीत जास्त अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी कशी उपयोगात आणली जात आहे यासाठी अर्थव्यवस्था आज सक्षमपणे काम करत आहे. आणि त्यामुळे आज जरी पर्यावरण त्याचं अनुकूल आहे असं म्हणू, पण भविष्यात त्याच्यात अधिक अनुकूलताही प्राप्त होणार आहे. आर्थिक पर्यावरणावर दुसरा महत्त्वाचा घटक जो परिणाम करतो तो आहे ह्युमन रिसोर्सेस मटेरियल. मॅनपॉवर ही प्रत्येक देशाची कशी आहे यावर त्या देशाचा विकास अवलंबून असतो. कारण उत्पादनाच्या प्रक्रियेतला सगळ्यात महत्त्वाचा घटक जर कोणता असेल तर तो आहे श्रम. ज्या देशामध्ये श्रम सक्षम आहे त्या देशाचं आर्थिक पर्यावरण हे अधिक अनुकूल असतं. मग कोणकोणते श्रम कोणत्या देशामध्ये आहे तर आपण भारताचा अभ्यास करत आहोत. मग भारतामधला ह्युमन जो आहे, श्रम जो आहे हा कशा पद्धतीचा आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये श्रम हा आपापल्या बुद्धिमत्तेनुसार, कौशल्यानुसार, प्रगत तंत्रज्ञान जे आत्मसात केलेलं आहे त्यानुसार काम करत आहे. मग त्याचा मोबदला हा त्याला नक्कीच मिळत असतो. म्हणून श्रम जर सक्षम असेल, श्रम जर प्रशिक्षित असेल, श्रमाला जर प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या असेल तर कामामध्ये गुणवत्ता येणार आहे. त्याचा फायदा नक्कीच उत्पादनामध्ये होणार आहे. उत्पादनाची गुणवत्ता वाढणार आहे. म्हणजे क्वालिटी क्वांटिटी दोन्ही वाढणार आहे. प्लस त्या श्रमाला त्याचा मोबदला मिळणार आहे. म्हणजेच तो त्याच्या अधिक उपभोगाच्या गरजाही पूर्ण करणार आहे. याचाच अर्थ त्याचा राहणीमानाचा दर्जा सुधारणार आहे. राहणीमानाची उच्च पातळी त्याची होणार आहे. म्हणून मानवी साधन सामग्री सक्षमपणे उपयोगात आणणे. जर श्रम अकार्यक्षम असेल, जर श्रमाला नियोजन नसेल, जर श्रम प्रशिक्षित नसेल तर आर्थिक विकासामध्ये त्याचं योगदान हे नसणारच आहे, कमी असणार आहे. म्हणून प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करून जर आजचा श्रम सक्षमपणे काम करत असेल तर त्या देशामध्ये, म्हणजे भारताचं उदाहरण घेतलं तर प्रचंड लोकसंख्येचा देश आहे. म्हणजे लोकसंख्येच्या बाबतीत चीन नंतर आपला नंबर लागतो. मग चीनमध्ये उपलब्ध असलेला जो श्रम आहे तो क्रियाशील आहे, त्याला गती आहे, त्या देशाचं नियोजन तसं आहे. आणि भारतामध्येही प्रचंड लोकसंख्या आहे, पण त्या लोकसंख्येला त्यांच्या कुवतीनुसार, मग ते शिक्षण असेल, त्याचं आरोग्य असेल, सगळ्याच बाबी आहे त्या सक्षमपणे जर मिळाल्या तर आपलाही श्रम म्हणजे भारतीय श्रम हा कार्यक्षम बनणार आहे. जो श्रम आता काम करत आहे तो तर उत्कृष्ट आहे, पण अजून श्रमाला गती दिली, प्रशिक्षित केलं, त्याला त्याची संधी उपलब्ध करून दिली तर आर्थिक पर्यावरणावर त्याचा नक्कीच अनुकूल परिणाम होणार आहे. म्हणून मानवी श्रम हा आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारा महत्त्वाचा आर्थिक घटक आहे. कारण त्याचं उत्पन्न वाढतं, त्यानुसार त्याची प्रगती ही होत असते आणि देशाच्या हिताच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे. देशाच्या म्हणजे आर्थिक विकासात त्याची भर पडत जाते. स्वतःचंही उत्पन्न वाढतं, देशाचंही उत्पन्न वाढतं. त्यानंतरचा महत्त्वाचा घटक आहे अर्थव्यवस्थेचं स्वरूप कसं आहे. भारतीय आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारा महत्त्वाचा आर्थिक घटक त्या देशाचं अर्थव्यवस्थेचं स्वरूप कसं आहे. ज्या भांडवलवादी अर्थव्यवस्था आहे त्या देशांमध्ये खाजगीकरणाला अधिक महत्त्व दिलं जातं. ते देश प्रगत बनलेले आहे. ज्या देशामध्ये साम्यवाद आहे अशा देशामध्ये शासनच सर्व निर्णय घेत असतं. आणि भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे आणि त्यामुळे भांडवलशाही आणि साम्यवाद म्हणजे समाजवाद ह्या दोघांचं एकत्रीकरण करून जसजसा समाज म्हणजे अर्थव्यवस्था विकसित होत जाते तशी कुठेतरी शासनाचे नियंत्रण पण येत जातात. म्हणजे लोकशाही देशाचा भाग आणि साम्यवादी देशांचा भाग यांचं संयुक्त मिश्र अर्थव्यवस्था आपली आहे. म्हणून ज्याही उपाययोजना देशाच्या हिताच्या दृष्टीने करायच्या आहेत त्या विकसित राष्ट्रांचं उदाहरण घेतलं, कारण ते भांडवलशाही राष्ट्र आहेत, त्या देशांचं उदाहरण घेतलं तर ते देश जलद विकसित झालेले आहे. आणि जिथे फक्त साम्यवाद आहे असेही उदाहरणं जर आपण घेतली, चीनसारखं उदाहरण घेतलं तर तेही राष्ट्र चांगल्या पद्धतीने आपली प्रगती करत आहे, किंबहुना अग्रेसर ठरत आहे. आणि भारत म्हटलं तर डेव्हलपिंग कंट्री आहे. मग त्याच्यामध्ये
त्या दोन्ही अर्थव्यवस्थांच्या तुलनेमध्ये भारताचा विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जी आत्ताची परिस्थिती आहे, आता आपण खाजगी म्हणजे नवपर्व 1991 नंतरची स्थिती देशाची बदललेली आहे. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचं स्वरूप जरी मिश्र अर्थव्यवस्था आहे किंवा लोकशाही राष्ट्र आहे आणि डेव्हलपिंग कंट्री आहे, तरीही ह्या प्रत्येक बाबींचा आर्थिक पर्यावरणावर त्याचा परिणाम होत आहे. आर्थिक घटकासाठी आवश्यक असणारा जो भाग आहे, अर्थव्यवस्थेचं स्वरूप कसं आहे, तर त्यानुसार देशाची प्रगती ही होत असते. म्हणून आपण जगाचं उदाहरण बघितलं तर आपण ज्या स्थितीमध्ये आज आहे, अजूनही त्याच्यामध्ये खूप सारी प्रगती होणं बाकी आहे. आणि जसजशी आपण प्रगती करत जाऊ, म्हणजे भांडवलशाही राष्ट्रांचं म्हणजे त्यांचं आदर्श समोर ठेवून आणि साम्यवादाकडनंही काही भाग घेऊन आपली अर्थव्यवस्था अधिक गतीने पुढे गेली तर आर्थिक पर्यावरणावर त्याचा अनुकूल परिणाम होणार आहे. म्हणून भारतीय आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या आर्थिक घटकांमध्ये अर्थव्यवस्थेचं स्वरूप चांगलं असणं, द नेचर ऑफ द इकॉनॉमी कोणती आहे, आपली मिक्स्ड इकॉनॉमी आहे. मग त्या दृष्टीने भारत हा प्रगती करत आहे. आपण डेव्हलपिंग कंट्री आहोत. मग आपण इतर देशांची उदाहरणं आपल्या अभ्यासामध्ये घेतो, आपल्या प्रगतीसाठी घेतो आणि हे एक चांगलं पण आहे. म्हणून आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारा हाही तेवढाच महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर आहे आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक फिस्कल पॉलिसी, राजकोषीय धोरण. राजकोषीय धोरण म्हटल्यानंतर कर येतो, खर्च येतं आणि कर्ज येतं. मग देशामध्ये करांची आकारणी कशा पद्धतीने होत आहे, करांपासून जमा झालेलं जे उत्पन्न आहे त्या देशाच्या आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने खर्चांची विभागणी कशी झालेली आहे. जिथे कर रूपाने जमा झालेलं उत्पन्न आहे, खर्च होत आहे, तरीही उत्पन्न नसेल तर कर्ज उभं करावं लागतं. आणि हे कर्ज उभं करण्यासाठी देशातून आणि विदेशातून परकीय आणि देशी दोन्ही पद्धतीने कर्जांची उभारणी केली जाते. कर्ज द्यावं पण लागतं. आणि हा सगळा जो भाग आहे हा जर कुठं मांडलेला असेल तर ते आहे आपल्या अंदाजपत्रकामध्ये. अंदाजपत्रकामध्ये त्या वर्षाच्या खर्चात जमा बाजू आणि खर्च बाजू दोघांचाही ताळमेळ असतो. मग सगळेच क्षेत्र आहे, शेती आहे, उद्योग आहे, व्यापार आहे, शिक्षण आहे, तंत्रज्ञान आहे, आरोग्य सुविधा आहे, पायाभूत सुविधा आहे, अशा सगळ्या बाबींचा विचार करून खूप साऱ्या योजना ह्या देऊन अंदाजपत्रकामध्ये जमा आणि खर्चाची बाजू मांडलेली असते. म्हणून त्या देशाचं अंदाजपत्रक हा त्या देशाचा आरसा असतो. मग जर अंदाजपत्रक सक्षम असेल आणि तो आर्थिक विकासाच्या दृष्टीने ते जर एक चांगलं रोल मॉडेल झालं तर आर्थिक पर्यावरणावर त्याचा नक्कीच चांगला परिणाम होतो. म्हणून अंदाजपत्रकामध्ये नमूद असलेल्या बाजू की ज्या राजकोषीय धोरणामध्ये समाविष्ट होतात, त्यात कर आकारणी, मग आपण तर आता वन नेशन वन टॅक्स असं आणलेलं आहे, GST आणलेलं आहे, गुड अँड सर्व्हिस आणलेलं म्हणजे करांची जी आकारणी आहे आपल्याकडे, आपण आता एकच कर देशामध्ये लागू केलेला आहे. मग आधीच्या करांच्या रचनेनुसार देशाची प्रगती कशी झालेली आहे आणि इथून पुढे कशी होत आहे अशी तुलनाही आपण इथे करू शकतो. खर्चाचे तर खूप मोठे, देशाच्या विकासाच्या दृष्टीने प्रत्येक क्षेत्रावर खर्च करावा लागतो आणि हा खर्चाचा आकडा वाढीवच असतो. त्यामुळे वित्तीय तूट ही निर्माण होते आणि त्यामुळे देशात जे मध्यवर्ती बँक आहे म्हणजे मॉनिटरी पॉलिसी आहे त्याचा तर मग विचार करावा लागतो आणि त्यानुसार मग पुढची ध्येय धोरणं हे निश्चित केले जातात. म्हणून राजकोषीय धोरण हे आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे. राजकोषीय धोरण आल्यानंतर पुढचं लगेच चलनविषयक धोरण येतं. भारतीय आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारा हाही अत्यंत महत्त्वाचा आर्थिक घटक आहे. मॉनिटरी पॉलिसी ठरवण्याचं काम हे त्या देशाची मध्यवर्ती बँक करत असते. भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे आणि ती चलनविषयक धोरण निश्चित करत असते. मग चलनविषयक धोरण ठरवत असताना मग ते तिमाही धोरण, सहामाही धोरण, व्याजदर काय आहे, रेपो रेट काय आहे, रिझर्व्ह रेपो रेट काय आहे, ज्यांना बँकांना कर्ज द्यायचं आहे त्याचं नियोजन कशा पद्धतीचं आहे, म्हणजे देशामध्ये नियोजनाची, आर्थिक नियोजनाची जी सांगड घालायची असते, चलनाचाच भाग जिथे येतो त्याचं काम हे चलनविषयक धोरणामध्ये येतं आणि ते काम, त्याचं नियोजन करण्याचं काम हे मध्यवर्ती बँक करत असते, म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक करत असते. रिझर्व्ह बँकेचं धोरण जर देशहिताच्या दृष्टीने आहे तर देशामध्ये अनुकूल बदल हे घडून येत असतात. आर्थिक पर्यावरणावर सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. ज्या देशाची मॉनिटरी पॉलिसी सक्षम आहे
तो देश चांगल्या पद्धतीने आपल्या आर्थिक विकासाला गती प्राप्त करत असतो. म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक आजपर्यंत जेही रिझर्व्ह बँकेने आपलं व्यवस्थापन केलेलं आहे, संख्यात्मक आणि गुणात्मक पतनियंत्रण असेल, त्यानुसार जी आखणी केली जाते त्यानुसार आर्थिक पर्यावरणावर त्याचा नक्कीच चांगला परिणाम हा होत असतो. म्हणून भारतीय आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये हा महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्याला आपण चलनविषयक धोरण असं म्हणतो. त्यानंतर भारतीय आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारा पुढचा महत्त्वाचा जो घटक आहे त्यामध्ये आपण असं म्हणू की देशात भांडवलाची उपलब्धता करून देणे. कारण जेव्हा कॅपिटल चांगल्या पद्धतीचं असेल तर आर्थिक निर्णय घेता येतात. आर्थिक निर्णय कधी घेणार आहे जर प्लॅनिंग चांगलं असेल, नियोजन चांगले असेल, धोरणं चांगली ठरवलेली असेल तर. मग भांडवलाची उपलब्धता करून द्यायची असेल तर बँकांच्या सुविधा आवश्यक आहे. त्यानंतर LICच्या सुविधा ज्या आहेत, विमा पॉलिसी ज्या आहेत, विम्याचं नियोजन व्यवस्थित पद्धतीने करावं लागतं. म्हणजे बँका सक्षम असतील, आर्थिक भाग जिथून येतो, भांडवल उपलब्ध करायचं आहे. मग शेतीला भांडवल हवं, उद्योग क्षेत्रांना भांडवल हवं आहे, सर्व्हिस सेक्टरला भांडवल हवं आहे. कोणताही नियोजनाचा भाग आल्यानंतर आर्थिक भाग येतो आणि तिथे भांडवलाची आवश्यकता असते. मग भांडवल उपलब्ध कसं करायचं, त्याचे जर सोर्सेस जास्त असतील, सोर्सेस अनुकूल असतील, चांगले असतील, सकारात्मक असतील तर भांडवलाची उपलब्धता सहज होते आणि आर्थिक विकासाला मग गती प्राप्त होत जाते. म्हणून आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारा हाही महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर आहे पायाभूत सुविधांची स्थिती. पायाभूत सुविधांमध्ये रस्ते आहे, दळणवळण आहे. मग दळणवळणांच्या मार्गांमध्ये जर हवाई वाहतूक सक्षम असेल, जे ट्रान्सपोर्ट सेक्टर आहे ते जर सक्षम असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये पायाभूत सुविधांची सक्षमता ही चांगली असेल तर अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होते. पाणी पुरवठ्याच्या सुविधा कशा आहेत, सगळेच भाग येतात. पायाभूत सुविधा म्हटल्यानंतर रस्ते, रेल्वे, सगळे जे भाग आहेत, जल व्यवस्थापन आहे, आर्थिक भाग म्हणजे बँकांकडून मिळणारा जे कर्ज पुरवठा आहे तो भाग झालेला आहे. म्हणजेच देशामध्ये जी भांडवल उभारणी करायची आहे त्या उभारणीतून जर पायाभूत सुविधा सक्षम झाल्या तर आर्थिक पर्यावरणावर त्याचा अनुकूल आणि चांगला परिणाम होत असतो. आणि म्हणून देशात भांडवलाची उपलब्धता करून देणे ती जर चांगली असेल तर आर्थिक पर्यावरणावर त्याचा अनुकूल परिणाम होणार आहे. आणि पायाभूत सुविधांची जर स्थिती चांगली असेल तर नक्कीच आर्थिक पर्यावरणावर त्याचा अनुकूल परिणाम हा होत असतो. त्यानंतर देशामध्ये ज्या रोजगाराच्या संधी आहेत त्या किती प्रमाणात उपलब्ध आहे, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. रोजगाराच्या संधी जेवढ्या जास्त उपलब्ध करून दिल्या जातील तेवढं लोकांना काम मिळणार आहे. श्रमाला काम मिळालं, उत्पन्न मिळणार आहे, खर्च होणार आहे. म्हणजेच आपण असं म्हणू की कुटुंब व्यवस्था आणि औद्योगिक क्षेत्र, व्यावसायिक क्षेत्र ह्या दोघांमधलं जर कम्युनिकेशन चांगलं असेल तर तिथे देशाला आर्थिक विकासामध्ये अधिक गतीने तीव्रता प्राप्त होते. म्हणजे देशाचा आर्थिक विकास जलद गतीने घडून येतो. म्हणून जे बेरोजगार आहे त्यांना काम मिळालं, रोजगाराच्या संधी मिळाला तर उत्पन्न वाढतं, स्वतःचं उत्पन्न वाढतं, राहणीमानाचा दर्जा सुधारतो, उपभोगाची पातळी वाढते, वस्तू आणि सेवांना मागणी निर्माण होते, बाजारपेठा खुलत जातात, बाजारपेठांच्या कक्षा रुंदावत जातात आणि एकूणच संपूर्ण चित्र देशाचं चांगल्या ऑल इज वेल असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून भारतीय आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारा हाही घटक, रोजगाराच्या संधी हाही घटक तेवढाच महत्त्वाचा आहे. राष्ट्रीय उत्पन्नातील अनुकूल बदल. देशाचं राष्ट्रीय उत्पन्न जर सक्षम असेल, चांगलं असेल तर दरडोई उत्पन्नामध्ये वाढ होत जाते. मग ज्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न अधिक आहे अशा देशांमध्ये आर्थिक पर्यावरणावर हा महत्त्वाचा घटक आहे. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात वाढ घडवून आणण्यासाठी, राष्ट्रीय उत्पन्न अनुकूल करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या बाबी आहे त्या योग्य पद्धतीने त्याचं नियोजन देशामध्ये होणं गरजेचं असतं. मग हा आर्थिक घटक आहे महत्त्वाचा. कारण राष्ट्रीय उत्पन्न कोणत्याही देशाचा आरसा हा त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न किती आहे, त्या देशाचं दरडोई उत्पन्न किती आहे. मग अनुकूल होण्यासाठी तसं नियोजन करणं आवश्यक आहे. म्हणून भारतीय आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारा हाही महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर द इकॉनॉमिक पॉलिसी ऑफ द कंट्री. देशाचे आर्थिक धोरण कसं आहे. आर्थिक धोरण सक्षम असेल, आर्थिक धोरणामुळे देशामध्ये आर्थिक विकास घडून येत असतो, आर्थिक वृद्धी घडून येत असते. म्हणजेच आर्थिक स्थैर्य प्राप्त होत असतं. म्हणजेच देशाच्या आर्थिक धोरणाचं
म्हणजे आर्थिक धोरण हे देशाचं एक प्रतिबिंब असतं. म्हणून भारतीय आर्थिक पर्यावरणावर हाही महत्त्वाचा घटक आहे. ज्या देशाचं आर्थिक धोरण सक्षम आहे, म्हणजे राजकोषीय धोरण आणि चलनविषयक धोरण सक्षम असतील, तर आर्थिक धोरणाचं म्हणजे देशाचं आर्थिक धोरण हे अग्रेसर आहे आणि ते प्रगती करत आहे असं म्हणायला काही हरकत नसते. त्यानंतरचा मुद्दा आहे शेती क्षेत्रातील गुंतवणूक. आता शेती क्षेत्र म्हटल्यानंतर शेतीवर आधारलेली अर्थव्यवस्था आहे. शेतीतली गुंतवणूक हा आर्थिक घटक आहे आणि तो आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारा आहे. जर देशाची शेती ही सक्षम असेल, भक्कम असेल, व्यापारीभिमुख असेल, शेतीवर आधारित म्हणजे शेती उत्पादनावर आधारित अनेक साऱ्या प्रक्रिया उद्योगांचं जर व्यवस्थापन केलेलं असेल, त्याच्यात गती असेल, प्रक्रिया वाढलेल्या असतील, म्हणजे उद्योगधंद्यांना चालना मिळत असेल शेती आधारित उद्योगांना, तर त्या देशामध्ये शेती क्षेत्रातली गुंतवणूक ही खूप महत्त्वाची ठरणार आहे. आणि भारत म्हटल्यानंतर तर भारतामध्ये जर शेती क्षेत्रात गुंतवणूक अधिकाधिक जेवढी होणार आहे, तेवढा आर्थिक विकास हा जलद गतीने होणार आहे. कारण शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं म्हणतो आपण. जरी सर्व्हिस सेक्टर आज अग्रेसर असले तरी आज शेती क्षेत्रामध्ये जर गुंतवणूक वाढली गेली, बाजारपेठा जर विस्तारल्या गेल्या, शेतमालाला भाव मिळाला, शेतीवर आधारित प्रक्रिया करणारे उद्योग वाढले, तर रोजगाराला अधिक चालना मिळणार आहे, राष्ट्रीय उत्पन्न वाढणार आहे. देशाचं धोरण हे जर शेती उद्योग क्षेत्रासाठी अधिक गुंतवणूक देणारं असेल, तर किंमत पातळी म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहे आणि शेतकरी सक्षम बनणार आहे. म्हणून हा घटक तेवढाच महत्त्वाचा आहे. जी पारंपरिक शेती होती आज ती बदलत आधुनिकतेकडे शेतीची वाटचाल आहे. म्हणून आधुनिक शेतीची कास जर असेल तर आर्थिक पर्यावरणावर त्याचा नक्कीच अनुकूल परिणाम होणार आहे. म्हणून शेती क्षेत्रातली गुंतवणूक हा आर्थिक विकासातला महत्त्वाचा घटक आहे आणि तो भारतीय आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारा महत्त्वाचा सक्षम घटक आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि भारतासाठी तर तो अधिक महत्त्वाचा आहे. म्हणून इन्व्हेस्टमेंट इन ॲग्रिकल्चर हा इकॉनॉमिकली फॅक्टर हा खूप महत्त्वाचा आहे. आणि त्यानंतर शेवटचा महत्त्वाचा जो घटक आहे भारतीय आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये पुढचा जो मुद्दा आहे, त्यामध्ये जागतिक स्तरावरील देशाचे असलेले संबंध, आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध किती सलोख्याचे आहेत, चांगले आहेत. कोणताही देश आपल्या प्रगतीसाठी इतर देशांबरोबर सहकार्याचे संबंध प्रस्थापित करत असतो. मग ज्याही आर्थिक अडचणी येणार आहे, जेही प्रश्न एखाद्या देशाला निर्माण होतात, जर आर्थिक सहकार्य चांगलं असेल, आंतरराष्ट्रीय संबंध चांगले असतील, तर ते प्रश्न सोडवले जातात. मग आत्ता कोविड-19चं उदाहरण घेतलं तर जग एकमेकांना मदत करत आहे. अनेक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रांसाठी मदतीसाठी धावून येत आहे. म्हणून जागतिक स्तरावरून देशाचे संबंध, ग्लोबल कंट्री रिलेशन हे खूप महत्त्वाचे आहे. जर संबंध चांगले असतील आंतरराष्ट्रीय पातळीवरचे, तर व्यापार करायला सोपं जातं. आयात निर्यातीच्या ज्या क्षेत्र आहे ते वाढत जातं. कच्च्या मालावर प्रक्रिया होत असते, पक्का मालासाठी बाजारपेठ प्राप्त होत असते. म्हणून आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध आणि अडीअडचणी म्हणजे भूकंप असो, दुष्काळ असो, मानवी आपत्ती, मानव निर्मित आणि नैसर्गिक कोणती आपत्ती असो, जग जर एकसंध असेल, जागतिक विचार जर एक म्हणजे जगाच्या भल्यासाठी असेल, जगाच्या कल्याणासाठी असतील, तर त्या राष्ट्रांना त्याचा फायदा होतो, जे आंतरराष्ट्रीय संबंध सलोख्याचे ठेवून आहेत. म्हणून आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध हे अत्यंत महत्त्वाचे असतात. आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थिती, देश आंतरराष्ट्रीय पातळीवरून मदत करणारे खूप आहे. WTO हे एक तर उदाहरण आहे, वर्ल्ड बँक आहे, IMF आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे. आणि आजच्या स्थितीला तर आंतरराष्ट्रीय पातळीवरचे संबंध भारताचे तर खूप चांगल्या पद्धतीने निर्माण झालेले आहे. आपले प्राईम मिनिस्टर आत्ताचे माननीय नरेंद्र मोदी साहेब हे तर आंतरराष्ट्रीय संबंध किती सलोख्याचे अधिकाधिक कसे होतील, त्यातनं काय होणार आहे, द्विपक्षीय करार वाढणार आहे. जागतिक पातळीवर भारताची इमेज ही उच्च दर्जाची म्हणजे उद्योग क्षेत्रांसाठी, सर्व सेक्टरसाठी ही खूप चांगली असणार आहे. कारण तिथे जे करार ॲग्रीमेंट केले जाणार आहे, जे करार केले जाणार आहे, ते देशहिताच्या दृष्टीने आहेत. याचे फलित हे आपल्याला भविष्यात दिसणारच आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थिती ही आर्थिक पर्यावरणावर महत्त्वाचा घटक आहे. जे म्हणजे मनमोहन सिंग पासून म्हणजे प्राईम मिनिस्टर आपले ज्यांना आपण आदर्श मानतो, आपले अर्थतज्ञ माजी आपले पंतप्रधान मनमोहन सिंग यांची नीती ही देशाला
गती देणारी, अनुकूल देणारी आणि आत्ताचे जे प्राईम मिनिस्टर आपले माननीय नरेंद्र मोदी साहेब आहे, हे आंतरराष्ट्रीय व्यापार कसा वाढला जाईल, जगामध्ये आपली प्रतिमा अजून चांगली कशी होईल, की जेणेकरून आर्थिक सक्षमता येणार आहे. आणि म्हणून आर्थिक पर्यावरणावर हेही घटक तेवढेच महत्त्वाचे आहे, की ज्याच्यात जागतिक स्तरावरील देशांचे असलेले संबंध, भारताचे तर अनेक देशांबरोबर सलोख्याचे संबंध आहे. जवळजवळ 196च्या पुढे आपण अनेक म्हणजे देशांची गणना केली, मोजणी केली तर 196 देशांपेक्षा अधिक देशांबरोबर आपले व्यापार संबंध आहे. म्हणजे एक आपण चांगल्या स्थितीमध्ये आता आहोत आणि त्याचा नक्कीच चांगला परिणाम हा आर्थिक घटक म्हणून भारतीय आर्थिक पर्यावरणावर होणार आहे. म्हणून हेही घटक तेवढेच महत्त्वाचे आहे. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे, इतर घटक, की इतर घटकांमध्ये मग सगळ्याच बाबी समाविष्ट होत जातात. त्यामध्ये आपण असं म्हणू की नाणे बाजार आहे, कारण आर्थिक संबंध येतो ना. मग आर्थिक मदत कुठून मिळणार आहे? शेती, उद्योग, व्यापार क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायची आहे, मग कुठून मदत मिळणार आहे? तर अल्पकालीन कर्ज पुरवठ्यासाठी नाणे बाजार आहे, दीर्घकालीन कर्ज पुरवठ्यासाठी भांडवल बाजार आहे. देशामध्ये व्याजदर कशा पद्धतीचे आहे त्यावरही आर्थिक घटक हा अवलंबून आहे. आर्थिक कायदे जे लॉ आहे, देशातले इकॉनॉमिकली लॉ आहे, त्यांचंही नियोजन हे खूप महत्त्वाचं असतं. आणि बेरोजगाराची पातळी ही जर दूर करता आली, म्हणजे हे प्रश्न जर देशात चांगल्या पद्धतीने त्यांचं नियोजन केलं तर नक्कीच भारतीय आर्थिक पर्यावरणावर चांगला परिणाम होतो. आणि हे घटक तेवढेच महत्त्वाचे आहे असं म्हणायला काही हरकत नाही. एकूणच भारतीय आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे हे जे सर्व घटक आहे, जे आपण आज अभ्यासले, त्यानंतर ह्या सर्व घटकांचा सर्व गोषवारा बघितल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न आहे असाइनमेंट म्हणून, की भारतीय आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे आर्थिक घटक कोणते आहे हे तुम्ही छानपैकी मांडायचे आहेत. सगळे व्यवस्थित मांडल्यानंतर ती असाइनमेंट तुम्ही गुगल क्लासरूमला किंवा ईमेलला पाठवू शकतात. तो प्रश्न छान पद्धतीने, सुबक पद्धतीने सोडवा. जो आपण आज संपूर्ण सविस्तर भाग बघितलेला आहे, ज्याची समरी काय आहे हे आपण थोडक्यात बघू, की कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला जे जे घटक जबाबदार आहे त्या सर्व घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. आणि तो विचार आवश्यक म्हणजे देशाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. म्हणून देशाच्या नैसर्गिक, आर्थिक, तांत्रिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय वातावरणातून त्या देशाचं आर्थिक पर्यावरण हे निश्चित होत असतं. आणि म्हणूनच देशातील, भारतातील आर्थिक पर्यावरणाचा देशाच्या आर्थिक विकासावर जो परिणाम होतो, त्यासाठी देशाचे आर्थिक पर्यावरण अनुकूल ठेवणे हेच देशाच्या आर्थिक विकासामध्ये वाढ घडवून आणते. आणि म्हणूनच आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणाऱ्या अनेक साऱ्या आर्थिक घटकांचा आज आपण व्यवस्थित सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला सगळं समजलेलंच असेल. मग आर्थिक पर्यावरणानंतर भारतीय आर्थिक पर्यावरणावर परिणाम करणारे राजकीय घटक कोणते आहे, त्यानंतर तंत्रज्ञान विषयक घटक कोणते आहे, फॅक्टर अफेक्टिंग इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट, पॉलिटिकल फॅक्टर्स, फॅक्टर अफेक्टिंग इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट, टेक्नॉलॉजिकल फॅक्टर्स काय आहे हे आपण पुढच्या तासाला अभ्यासणार आहोत. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, आपण आर्थिक घटक जे अभ्यासलेले आहे त्यांचाच विचार करायचा आहे, त्याच विचारात राहूया. आणि आज इथे आपण हा विषय आर्थिक घटकांचा पूर्ण करूया. नमस्कार.